शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना उद्या ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे। दरम्यान अन्यायाच्या विरोधात लढण्याची तयारी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। तसंच लढणार आणि जिंकूनही दाखवणार अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे। रोहित पवार उद्या ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी जातील। रोहित पवारांच्या चौकशीवेळी शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दिवसभर उपस्थित राहतील। उद्या राष्ट्रवादी शरद पवार गट शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। सुप्रिया सुळे देखील शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। दादांनी स्वतः स्टेटमेंट 2021 ला दिलं होतं। दादांचं सुद्धा नाव आहे असं ते स्वतः बोलले होते, नाहीतर त्यांच्या परिचयाच्या लोकांचं नाव आहे। घरभेदी वगैरे हा विषय मी मनामध्ये घेत नाही। लढायचं म्हणलं तर लढण्याची तयारी माझी आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर जेव्हा हा विषय घेऊन मी लढणार आहे आणि जिंकणार सुद्धा आहे, त्याचा फायदा या 64 लोकांना होईल, ज्याच्यात काही जवळचे आहेत, काही लांबचे आहेत। पण राजकीय द्वेषातून केलेली कारवाई याच्या विरोधात लढण्याची भूमिका आणि जबाबदारी एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून माझी आहे आणि मी 100% लढणार आणि जिंकणार सुद्धा आहे। उद्या रोहित जाईल, आमच्याकडून सगळं सहकार्य होईल आणि त्याचबरोबर अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही जाऊ। जे काही सहकार्य, कारण का त्या ईडीच्या चौकशीमध्ये त्या ईडीची काही चूक नाही आहे ना, ही अदृश्य शक्ती आहे। आता ही अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते। आता ही अदृश्य शक्ती कॉस्मिक आहे का नॅचरल आहे का कोण आहे मला माहिती नाही, पण ही अदृश्य शक्ती ही जी ईडी चालवायला लागली आहे, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, त्याचा परिणाम आहे, दुर्दैव आहे। तर आमच्या सहकार्याची